नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अमेझिंग ग्लोरियस या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा। आपण आमच्या चॅनलवरील व्हिडिओ प्रथमच बघत असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। या व्हिडिओजमध्ये आपण इयत्ता 12वी विषय इतिहास घटक क्रमांक 5 भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा या पाठ्यघटकाचा अभ्यास करणार आहोत। बघा, इंग्रजी शिक्षण घेऊन त्या शिक्षण पद्धतीच्या आधारे येथे उदयास आलेल्या नवीन पिढीने सामाजिक क्षेत्रात जे काम केले ते अतिशय महत्त्वाचे आहे। कारण इंग्रजी शिक्षण घेतल्याने पाश्चिमात्य देशांमध्ये कशा प्रकारे समाजामध्ये सुधारणा झालेल्या आहेत, तशाच प्रकारच्या सुधारणा आपल्या भारतामध्ये घडून याव्यात हा या पहिल्या पिढीतील इंग्रजी शिक्षण घेतलेल्या तरुणांना वाटू लागला। सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या अभावी राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण असते याची जाणीव पहिल्या पिढीतील या समाजधोरणांना वाटत होती। कारण आपल्या समाजामध्ये ज्या रूढी परंपरा आहेत, या असताना आपल्याला राजकीय स्वातंत्र्य जरी मिळालं तरी ते राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण आहे। त्यासाठी प्रथम आपल्या समाजातील धार्मिक आणि सामाजिक सुधारणा घडून यायला पाहिजेत, असा त्यांचा विचार होता। आणि याची सुरुवात भारतामध्ये राजाराम मोहन राय यांच्यापासून केली जाते। कारण राजाराम मोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक असेही म्हणतात। आणि यांच्यापासून सुरू झालेल्या सामाजिक धार्मिक सुधारणांचा आढावा आपण यामध्ये घेणार आहोत। यामध्ये 5.1 सामाजिक व धार्मिक सुधारणांची आवश्यकता। बघा, भारतीय समाजामध्ये अनेक सामाजिक आणि धार्मिक सुधारणांची आवश्यकता होती। कारण भारतीय समाजामध्ये अनेक अंधश्रद्धा होत्या। या अंधश्रद्धा धार्मिक आणि सामाजिक बाबतीत आपल्याला दिसून येतात। समाजामध्ये रूढीप्रियता होती। जुनं ते सोनं आणि नवं ते न स्वीकारणे अशा प्रकारची रूढीप्रियता भारतामध्ये अस्तित्वात होती। यासोबतच जातीभेद, उच्च नीचतेच्या भ्रामक कल्पना, यामध्ये आपण वैदिक कालखंडामध्ये वर्णव्यवस्था अस्तित्वात होती। आणि या वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांचा समावेश होतो। समाजामध्ये या वर्णव्यवस्थेच्या माध्यमातून विषमता निर्माण झालेली आहे। त्यातूनच उच्च नीचतेच्या भ्रामक कल्पना निर्माण झाल्या। समाजामध्ये चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव होता। वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव होता। यामुळेच येथील समाज पाश्चिमात्य देशांपेक्षा मागे पडला होता। परंतु इंग्रजी शिक्षण घेतलेले जे पहिल्या पिढीतील तरुण होते, त्यांनी येथील समाज सुधारणांच्या माध्यमातून जगाकडे बघण्याची दृष्टी निर्माण केलेली आहे। कारण त्यांनी युरोप या खंडाचा अभ्यास केला होता। त्या माध्यमातून त्यांनी फ्रेंच राज्यक्रांती, इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती, अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध, जपानची मेइजी क्रांती यांचा अभ्यास केला होता। आणि फ्रेंच राज्यक्रांतीच्या माध्यमातून समाजामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मानवता या मूल्यांची देणगी ही जगाला फ्रेंच राज्यक्रांतीची आहे। आणि या मूल्यांवर आधारित नवसमाजाची निर्मिती करणे या सुधारकांना आवश्यक वाटू लागले। समाजामध्ये ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहेत या नष्ट व्हायला पाहिजेत। यासाठीच समाजसुधारकांनी जनजागृती करायला सुरुवात केली।
त्यानंतर आपण बघू सुधारणा पर्व. यालाच सुधारणा युग किंवा सुधारणेचा कालखंड असंही म्हणतात. यामध्ये प्रथम आपण बघू राजाराम मोहन रॉय. बघा, राजाराम मोहन रॉय यांचा जन्म बंगालमध्ये म्हणजेच कलकत्ता येथील हुगळी या ठिकाणी 22 मे 1772 झाला. तर त्यांचा मृत्यू 27 सप्टेंबर 1833 इंग्लंडमध्ये झाला. इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी गेले असताना त्यांनी उपनिषदांचे संस्कृतमधून बंगाली भाषांमध्ये भाषांतर केले. कौटुंबिक जीवनामध्ये अनेक प्रकारचे वाईट प्रसंग आले आणि त्यातून त्यांच्यामध्ये समाज सुधारणा घडवण्याचा प्रोत्साहन त्यांना मिळालेले आपल्याला दिसते. उदाहरण म्हणून त्यांच्या वहिनीला सती जावे लागले आणि वहिनीचा काही दोष नसतानासुद्धा वडील बंधूच्या निधन झाल्यानंतर वहिनीला सती जाण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी वहिनीला सती जाण्यास विरोध केला आणि या घटनेचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि येथूनच त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. राजाराम मोहन राय यांनी सती प्रथेविरुद्ध एक पत्रच इंग्रजी भाषेतून प्रसिद्ध केले आणि त्यांनी इंग्रजांना पत्राद्वारे सांगितले की धर्मग्रंथांमध्ये सती जाणे हे धर्मकर्तव्य असल्याचा उल्लेखच नाही आणि हे त्यांनी सिद्धसुद्धा केले. त्यानंतर 1829 गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक याने सती प्रथा नष्ट केली. यामागे राजाराम मोहन राय यांचा पाठपुरावा अतिशय महत्त्वाचा आहे. यासोबतच त्यांनी समाजामध्ये बालविवाह आणि स्पर्धा पद्धत यालाही विरोध केला. त्यांनी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. यासोबतच बंगाली भाषेतील पहिले साप्ताहिक सुरू केले, त्याचं नाव आहे संवाद कौमुदी. पुढे त्यांनी पर्शियन भाषेतील दैनिकही सुरू केलेले आहे. राजाराम मोहन राय यांनी आत्मीय सभेच्या माध्यमातून सर्व धर्मातील समान तत्त्वे शोधण्याचा प्रयत्न केला. 1828 ब्राह्मण समाज स्थापन करून त्यांनी ईश्वर एकच आहे आणि ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी मूर्तीपूजेची गरज नाही म्हणून मूर्तीपूजेला त्यांनी विरोध केला. राजाराम मोहन राय यांनी दक्षिण अमेरिका खंडातील स्पॅनिश वसाहती साम्राज्याविरुद्ध चालवलेल्या स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा दर्शविला होता, म्हणजे साम्राज्यवादाला त्यांनी विरोध केला होता. यासोबतच स्पेनमधील राजेशाहीच्या विरोधात उदारमतवादी लोकांनाही राजाराम मोहन राय यांनी पाठिंबा दिला होता, म्हणजे राजेशाहीला सुद्धा त्यांनी विरोध केला होता. एवढंच नाही तर इसवी सन 1830 जेव्हा मुघल बादशाहाची बाजू मांडण्यासाठी ते इंग्लंडला गेले, तेव्हा मुघल बादशहाने त्यांना राजा हा किताब दिला होता. त्यांना राजा राम मोहन रॉय असं म्हटलं जातं, म्हणजेच राजा हे त्यांचं नाव नसून राजा हा त्यांना मुघल सरदाराने मुघल बादशहाने दिलेला किताब आहे किंवा पुरस्कार आहे. आणि ते इंग्लंडमध्ये 2 वर्ष राहिले. नंतर ते फ्रान्सला गेले आणि ते भारतात होते, तेव्हा भारतीयांना त्यांनी युरोप समजावून सांगितला. म्हणजेच भारतामध्ये असताना त्यांनी युरोपमध्ये चांगल्या घडामोडी घडत होत्या त्यांची माहिती दिली. तशाच प्रकारे ते युरोपमध्ये गेल्यानंतर युरोपीय लोकांना ते भारत समजावून सांगू लागले. आणि इंग्रजी राजवटीत तयार झालेल्या राजाराम मोहन रॉय यांनी आधुनिकतेची पायाभरणी केली, म्हणूनच त्यांना आधुनिक भारताचे जनक असंही म्हणतात. आपल्या लेखनातून आणि कार्यातून रॉय यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन मानव धर्म सभा, परमहंस सभा व ज्ञानप्रसार सभा अशा सुरू झालेल्या आहे. याला मूळ स्रोत म्हणून आपल्याला राजाराम मोहन राय हे सांगता येतात.
कारण भारतामध्ये समाज सुधारणा व धर्म सुधारणा चळवळी राजाराम मोहन राय यांच्यापासूनच सुरू झालेल्या आपल्याला दिसतात. त्यानंतर आपण बघू धार्मिक सुधारणा चळवळी. यामध्ये प्रथम आपण बघू प्रार्थना समाज. बघा, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी परमहंस सभा स्थापन केली आणि पुढं 1848ला मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली. दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे बंधू डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, न्यायमूर्ती मगोर रानडे म्हणजेच महादेव गोविंद रानडे, डॉक्टर राघव भांडारकर म्हणजेच रामकृष्ण गोपाळ भांडारकर या तरुणांनी पुढे येऊन प्रार्थना समाजाची स्थापना केली. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून या तरुणांनी मूर्तीपूजेला विरोध केला. आपल्याला इथं डॉक्टर राघव भांडारकर हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते आणि त्यांचा जन्म 6 जुलै 1837ला मालवण या ठिकाणी झाला. तर त्यांचा मृत्यू 24 ऑक्टोबर 1925ला मुंबई या ठिकाणी झाला. त्यांनी कर्मकांडाला विरोध करून प्रार्थनेवर भर दिला. एकेश्वरवादाला प्राधान्य दिले, म्हणजे ईश्वर एकच आहे अशा प्रकारे त्यांनी विचार मांडला. अनाथालये, स्त्री शिक्षण संस्था, कामगारांसाठी रात्रशाळा त्यांनी सुरू केल्या. स्त्री पुरुष समानतेची चळवळ, जातीभेद नाकारणे आणि ऐतिहासिक जीवनाला महत्त्व देणे या गोष्टींना त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. त्यानंतर आपण बघू सत्यशोधक समाज. बघा, थोर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी इसवी सन 1873मध्ये पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827ला कटगुण या ठिकाणी झाला. तर 28 नोव्हेंबर 1890ला पुणे या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी जे शिक्षणाचं व्रत हाती घेतलं त्यामध्ये त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी फार मोठं त्यांना सहकार्य केलेलं आहे आणि म्हणूनच सावित्रीबाई फुले यांच्या मदतीने महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1848ला मुलींसाठी पहिली शाळा काढली. 1853ला अस्पृश्यांसाठी ही पहिली शाळा काढली. मुलींना स्त्री शिक्षिकेची जेव्हा गरज भासली तेव्हा त्यांनी म्हणजेच महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना घरी शिकवून शाळेमध्येही शिकवायला पाठवलेलं आहे. म्हणूनच सावित्रीबाई फुले यांना पहिल्या भारतीय शिक्षिका किंवा आद्य मुख्याध्यापिका म्हणूनही ओळखल्या जातं. महात्मा फुले यांनी अन्याय, धर्माच्या परंपरेवर बौद्धिक आक्रमण करणारा विचार यामागे होता. कारण अन्याय धर्माच्या परंपरेवर होता आणि त्यावर बौद्धिक आक्रमण करणे हा त्यामागचा उद्देश होता. कारण बौद्धिक आक्रमण केल्याशिवाय आपल्याला अन्याय दूर करता येत नाही आणि म्हणूनच बहुजन समाजाला नाडणाऱ्या प्रवृत्तींवर, नाडणाऱ्या म्हणजेच लुबाडणूक करणाऱ्या, यासाठी त्यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिलेलं आहे. समाजामध्ये साध्या भोळ्या लोकांना कशा प्रकारे लुबाडलं जातं याचं वर्णन त्यांनी चांगल्या प्रकारे तृतीय रत्न या नाटकामध्ये लिहिलेलं आहे. त्याचा अर्थ तृतीय रत्न म्हणजे तिसरा डोळा आणि शिक्षण हा तिसरा डोळा आहे. त्यासाठीच त्यांनी शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केला.
बहुजन समाजाला नाडणाऱ्या प्रवृत्तींवर महात्मा फुले यांनी प्रहार तर केलाच, परंतु शेतकरी, कारागीर, कामगार आणि 18 पगड जातींचे भले साधण्याचा मार्ग महात्मा फुले यांनी दाखवला. यासाठी त्यांनी गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड अशा प्रकारची ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यांनी जो सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्याची वैशिष्ट्ये आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतात. त्यामध्ये एकेश्वरवाद, वेद व पुराणांचे प्रामाण्य त्यांनी नाकारलेले आहे, कारण वेदांवर व पुराणांवर आधारित जो धर्म आहे तो वैदिक धर्म आहे आणि या वैदिक धर्माला नाकारण्याचं कार्य महात्मा फुलेंनी केलेलं आहे. विवेचन, बुद्धीचे प्रामाण्य म्हणजे विवेक वापरून आपण बुद्धीचा वापर करायला पाहिजे. पुरोहितांच्या वर्चस्वाला आणि मध्यस्थीला विरोध त्यांनी केलेला आहे. पुरोहित म्हणजेच ब्राह्मण वर्ग आणि हा वर्ग कर्मकांड, होम हवन, विधी यज्ञ यांना महत्त्व देत असल्यामुळं समाजाची कशा प्रकारे यांच्या माध्यमातून पिळवणूक केल्या जात असायची याचंही महात्मा फुले यांनी हे दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांनी पुरोहितांच्या वर्चस्वाला व मध्यस्थीला विरोध केलेला आहे. त्यांनी मूर्तिपूजा यालाही विरोध केलेला आहे, तीर्थयात्रेलाही विरोध केलेला आहे, चमत्कारांवर अविश्वास व्यक्त केलेला आहे, परलोक कल्पनेलाही त्यांनी विरोध केलेला आहे. आणि ही सत्यशोधक समाजाची वैशिष्ट्ये सांगता येतात. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्यास सुरुवात केली. स्त्री स्वातंत्र्याचा मार्ग शिक्षणातून जातो याची जाणीव या दोघांनाही येथील समाजाला करून दिलेली आहे. स्त्रीला स्वातंत्र्य हवं असेल तर तिनं प्रथम शिक्षण घ्यायला पाहिजे. आणि महात्मा फुलेनंतर त्यांचा शिक्षणाचा जो वारसा होता हा पुढे पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे यांनी चालवलेला आपल्याला दिसतोय. भारतातील समाजरचनेवर किंवा भारताची समाजरचना विषमतेवर आधारित होती. समाजामध्ये विविध जाती, धर्म, पंथ, श्रेष्ठता, कनिष्ठता, उच्च नीच अशा प्रकारची समाजाची रचना होती. आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांचे समतेचे कार्य गोपाळ बाबा वलंगकर यांनी पुढे सुरू ठेवलेले आहे. त्यांनी वेताळ विध्वंसन या नावाचं पुस्तक लिहून अस्पृश्यतेवर कोरडे वाहिलेले आहेत. म्हणजेच अस्पृश्यतेवर त्यांनी प्रचंड टीका केलेली आहे. शिवराम जानबा कांबळे यांनी मुरळी, जोगतिनी आणि देवदासी या प्रश्नांकडे समाजाचे लक्ष वेधून घेतलेले आहे. म्हणजेच समाजामध्ये अशा प्रकारच्या अनेक वाईट प्रथा होत्या, त्या वाईट प्रथा दूर व्हाव्या यासाठी त्यांनी समाजाचे लक्ष वेधलेले आहे. त्यानंतर आपण बघू आर्य समाज. बघा, इसवी सन 1875 स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1824 तंकारा या ठिकाणी झाला. तर त्यांची हत्या 30 ऑक्टोबर 1883 अजमेर या ठिकाणी करण्यात आली. त्यांनी आर्य समाजाच्या माध्यमातून एक ब्रीदवाक्य त्यांचं आहे, ते म्हणजे वेदांकडे परत चला. यावरून आर्य समाजाने वेदांना पवित्र ग्रंथ मानले असं दिसून येतं. जातीभेद अमान्य करून स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, मिश्र विवाह यांचा आर्य समाजाने पुरस्कार केला. यासोबतच त्यांनी सत्यार्थ प्रकाश हा 1875 हा ग्रंथ लिहिलेला आहे. यासोबतच वेदांवर भाष्य करणारा ग्रंथही त्यांनी सत्यार्थ प्रकाश हा लिहिलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर आपण बघू रामकृष्ण मिशन. बघा, इसवी सन 1897 स्वामी विवेकानंद
यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863ला कलकत्ता या ठिकाणी झाला आणि 12 जानेवारी हा दिवस युवक दिन म्हणूनही साजरा केला जातो. त्यांचा मृत्यू 4 जुलै 1902ला झाला. त्यांचं पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त हे होते, परंतु स्वामी विवेकानंद या नावाने ते ओळखले जातात. रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून त्यांनी लोकसेवेच्या कार्याला महत्त्व दिलेले होते. यामध्ये त्यांनी लोकसेवेची अनेक कार्य केली. त्यामध्ये उदाहरणार्थ दुष्काळग्रस्तांना मदत केलेली आहे, आजारी लोकांना औषधोपचार त्यांनी केलेला आहे, दीनदुबळ्यांची सेवा केली आहे आणि स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केलेला आहे आणि आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रात त्यांनी फार मोठं कार्य केलेलं आहे किंवा या क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं योगदान दिसत आहे. त्यांनी तरुणांना उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश दिलेला आहे. विवेकानंद हे उत्तम वक्ते होते. उदाहरण म्हणून 1893मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे धर्म परिषद भरली. त्या धर्म परिषदेमध्ये जगातील अनेक धर्मांचे विचारवंत आपले विचार व्यक्त करण्यासाठी किंवा आपल्या धर्माचं तत्त्वज्ञान सांगण्यासाठी उपस्थित आले होते. त्यासोबतच स्वामी विवेकानंद हे हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व म्हणून तिथं उपस्थित होते. तिथं त्यांनी हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान संपूर्ण जगाला पटवून दिलेलं आहे. यावरून ते उत्तम वक्ते होते याविषयीची माहिती आपल्याला मिळते. अशा प्रकारे आपल्याला या भागामध्ये सामाजिक व धार्मिक सुधारणांची आवश्यकता, सुधारणा पर्व आणि धार्मिक सुधारणा चळवळी याविषयीची माहिती सांगता येते. पुढच्या भागामध्ये आपण समाजसुधारकांचे कार्य आणि संस्थानिकांचे योगदान याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.